पाकिस्तानबाबत एक मोठा खुलासा केलाय। पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरती हल्ल्याचा प्रयत्न केला होता। पाकिस्तानने सुवर्ण मंदिरावरती ड्रोनने मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला, तर आकाश मिसाईल सिस्टीम आणि L-70 एअर डिफेन्स गनने पाकिस्तानचे सगळे डाव हाणून पाडले। 8 आणि 9 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देत शत्रूला रोखलं। इतकंच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याला पांढरा झेंडा सीमा भागात फडकवण्यास मजबूर केलं, तर सफेद झेंडा म्हणजेच युद्ध किंवा संघर्षावेळी हार पत्करणं किंवा समर्पण करणं असा त्याचा अर्थ होतो। 8 और 9 मई की रात को दुश्मन ने हमारे ऊपर अचानक फायरिंग की और उस फायरिंग की आड़ में उसने इन्फिल्ट्रेशन की कोशिश की। मैंने और मेरे साथियों ने उस इन्फिल्ट्रेशन की कोशिश को अपने ऑब्जर्वेशन इक्विपमेंट की मदद से डिटेक्ट किया, दुश्मन पर अचूक फायरिंग की और उसकी घुसपैठ की कोशिश को नाकाम किया। हमारी फायरिंग का नतीजा ये निकला कि सुबह तक दुश्मन अपने घुटनों पर आ गया और उसने अपनी पोस्ट पर व्हाइट फ्लैग लहरा दिया। यानंतर या संदर्भातली महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे ऑपरेशन सिंदूरबाबत आता भारतीय सैन्याकडून नवीन माहिती समोर आली आहे। पाकिस्तानने भारतातील धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं होतं अशी माहिती पुन्हा एकदा समोर येते। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवरती गोल्डन टेम्पल होतं अशी देखील माहिती मिळते। भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या महत्त्वाच्या टार्गेटवर अमृतसर इथलं गोल्डन टेम्पल होतं, मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या नापाक कुरापतींना पूर्ण काही होऊ दिलं नाही। पाकने गोल्डन टेम्पलला लक्ष्य करत अनेक हल्ले केले होते, मात्र भारतीय सैन्याने पाकचे सर्वच्या सर्व हल्ले चोखपणे परतावून लावले। पुढची बातमी बघूयात। ऑपरेशन सिंदूर अजून काही संपलेलं नाही, सध्या तात्पुरत्या स्वरूपात फक्त ते स्थगित करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरचा अकराळ विक्राळ रूप अजूनही बाकी आहे असं वक्तव्य 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी हे वक्तव्य केलं। तर अमृतसर विमानतळावरती भारतीय सैन्य सतत दक्ष असून त्यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे। ऑपरेशन सिंदूर में सभी निश्चित लक्ष्यों को कुशलतापूर्वक हासिल करके भारतीय सेना ने पाकिस्तानी सेना के ऊपर एक निर्णायक विजय हासिल की है। भारत के प्रभावी नेतृत्व, सक्षम कूटनीति, आर्थिक शक्ति और सैन्य बल का सामना करने की पाकिस्तान की योग्यता नहीं है। भारतीय सेना को पाकिस्तानी फौज के सभी कमियों, खामियों और मजबूरियों की बखूबी पहचान है। हम जानते हैं कि पाकिस्तान हमेशा कायराना कार्रवाई करेगा। दुश्मन के दुष्ट इरादों को नष्ट करने के लिए हम सजग, सतर्क और समर्थ हैं। हमारी सेना पूरी तैयारी से बखूबी तेज़ गति से आधुनिकीकरण कर रही है। पाकिस्तान खुद कभी भी दुस्साहस नहीं करेगा और यदि उसने आतंकवादियों का दोबारा सहारा लिया तो उसका अवश्य ही नाश होगा। याद रहे कि ऑपरेशन सिंदूर केवल स्थगित किया गया है, खत्म नहीं हुआ, उसका विकराल रूप अभी बाकी है। तर भारताची आकाश मिसाईल प्रणाली कशी काम करते याचं प्रात्यक्षिक पंजाबच्या अमृतसरमध्ये भारतीय सैन्याने दाखवलं। L-70 एअर डिफेन्स गन आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावरती होणारे हल्ले रोखले। पाकिस्तानने अनेक मिसाईल या मंदिरावरती डागली, मात्र भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवत पाकिस्तानचे सर्व हल्ले परतावून लावले। आणि 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी या मल्टीटियर लेअर एअर डिफेन्स सिस्टीमची माहिती दिली। कोणत्याही वातावरणात हे सिस्टम कशी सक्षम आहे हे त्यांनी दाखवून दिलं। दिवस रात्र हे सिस्टम भारतासाठी काम करते। आकाश ही भारताने देशांतर्गत निर्माण केलेली संरक्षण प्रणाली आहे। तर गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या सामर्थ्याचा गौरव केला आणि भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची चर्चा संपूर्ण जगात होत असून या मिसाईलने पाकिस्तानी एअरबेसला उद्ध्वस्त केलं। ब्रह्मोस मिसाईलने चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्ध्वस्त केले असं अमित शहा म्हणाले। આપણી બ્રહ્મોસ આ દુનિયાભરના છોકરાઓ, યુવાનિયાઓ સર્ચમાં બ્રહ્મોસ નાખે છે કે બ્રહ્મોસ છે શું। પાકિસ્તાનની ચીનથી ઉધાર લીધેલી એર ડિફેન્સ સિસ્ટમ ધરીની ધરી રહી ગઈ અને પાકિસ્તાનના હવાઈ અડ્ડાઓ પર આપણી બ્રહ્મોસે જઈ એમના હવાઈ અડ્ડાઓને ધ્વસ્ત કરવાનું કામ કર્યું।
तर ऑपरेशन सिंदूरचा एक नवा व्हिडिओ भारतीय सैन्याने जारी केलाय। यामध्ये वेस्टर्न कमांडनं कशा प्रकारे पाकिस्तानी मिसाईलचे हल्ले रोखले हे स्पष्टपणे दिसतंय। पाकिस्तानच्या फतेह आणि शाहीन या मिसाईलला हवेतच रोखण्यात आल्याचं या व्हिडिओतनं स्पष्टपणे दिसतंय। भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे हवाई हल्ले कसे परतावून लावले हे यात दिसतंय। तर भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं सुद्धा एक व्हिडिओ जारी केला। या व्हिडिओमध्ये नौदलाची युद्ध क्षमता, अत्याधुनिक हत्यारांची झलक या व्हिडिओतनं दाखवण्यात आली आहे। हम भी किसी से कम नहीं असं म्हणत नौदलानं हा व्हिडिओ जारी केलाय। तर भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडनं आणखी एक व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण गनर्सनी जलद कारवाई करून पाकिस्ताननं ड्रोनद्वारे केलेले हल्ले कसे परतावून लावले हे दाखवण्यात आलंय। पाकिस्ताननं शेकडो ड्रोन्स वापरून भारताच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु हवाई संरक्षण गनर्समुळे पाकिस्ताननं केलेला एकही हल्ला यशस्वी झाला नाही आणि प्रत्येक ड्रोन हवेतच उद्ध्वस्त करण्यात आला। एकोणीस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा लेखी शासन निर्णय न दिल्यास आमरण उपोषण करणार। प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांचा राज्य सरकारला इशारा। मनमाडसह येवल्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 वर कोरोनाचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 21 मे पासून अर्ज करता येणार। पहिल्या फेरीचे अंतिम गुणवत्ता यादी 3 जूनला जाहीर होणार। आजपासून सीईटी परीक्षा कक्षाकडून हरकती नोंदणीला सुरुवात होणार। पीसीबी गटातील विद्यार्थ्यांना नोंदवता येणार हरकती। मेट्रो 3 मध्ये अखेर वोडाफोनचं नेटवर्क उपलब्ध। प्रवाशांना काहीसा दिलासा। एअरटेल जिओच्या नेटवर्कची प्रतीक्षा। देशातील साखर उत्पादनामध्ये 58 लाख टन इतकी घट। मे अखेर देशाचे एकूण साखर उत्पादन 257.40 लाख टनावर। जगात मेड इन इंडियाचा बोलबाला। स्मार्टफोन निर्यातीत भारताची झेप। भारतातून $24.14 अब्ज किमतीचे स्मार्टफोन्स निर्यात।